नेताजी, तानाजी, येसाजी, कुर्तोजी यांच्यासह खुर्चला गोंधळ घेऊन राजे सुरतच्या रुखाने कूच झाल्याला 1.5 महिना लोटला. नेहमीप्रमाणे स्नान, देवपूजा आटपून घेतलेल्या जिजाबाई महाराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या. त्या पांढऱ्या सफेद वानाचा नेसू नेसल्या होत्या. कपाळी ठसठशीत दाट कुंकवाची आडवी बोटे होती. थंडी सरतीला आली तरी धुक्यांची बाराबंदी काही राजगडाने बदलली नव्हती. सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हाताच्या इशारतीची बसा मंडळी म्हणत आपण जाऊन महाराजांसह सदर बैठकीवर बसल्या. त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरचं कुणी खाली बसले नाही. रोजच्यासारखी तळपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमी एखादी खबर सांगायला एकही ताठ गर्दन वर उठली नाही. साऱ्यांचे हात समोर बांधले होते ते बघताच जिजाबाई चरकल्या. त्यांच्या मनाच्या देवटाक्यावर क्षणात असंख्य कुशंकांचा पालापाचोळा उतरला. थरकत त्या बैठकीवरून उठल्या. कातरल्या सुराने बोलल्या, मंडळी खामोश का? सांगा आमच्या राजांची काही गैरखबर तरी. जिजाबाईंना पुरते बोलवणे सुद्धा नाही. ते ऐकून सदरकरी चळवळले. सिदोजी थोपट्यांनी कशीतरी मान वर करून सांगितली, नाही, राज बेस आहेत. सुरत लुटून परतीच्या वाटला लागल्यात. पर सिदोजींच्या रांगड्या मनाला पुढे काही नि कसे बोलावे तेच कळले नाही. त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बैठकीवरून उठून महाराजे जिजाऊंच्या जवळ आले. त्यांचा हात धरून बिलकते उभे राहिले. मग काय असेल ते पेश करा, जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. पण सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली. कुठलीच गर्दन वर उठेना. शेवटी मुजुमदार निळोपंत खालमानेने कसे तरी म्हणाले, मासाहेब, बंगळूरवरून बिगर पगडीचा थैलीस्वार आला आहे. मतलब? जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुम बोटे क्षणात आक्रसली. थोरले महाराज बेंदूर प्रांतात मोहिमेवर असताना होदिगेरीच्या रानात शिकारीला गेले. सावजाच्या पाठलागावर पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला आणि पंत गोटाळले. आणि काय पंत? जिजाबाईंनी कळवळून कशातरीच बोलल्या. आणि महाराजांचा दौडता घोडा एका खळग्यात फसला. रिकिबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरफट झाली. मासाहेब, थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले. निळोपंतांनी उसळलेला हुंदका तोंडावर उपरणे घेत दाबण्याचा यत्न केला. सदरेवरच्या पगड्या खालच्या कैक डोळ्यातून टपटपणारे अश्रू ओघळले आणि उरावरच्या 12 बंद्यात विरू लागले. अंगावर वीज पडल्यासारखे जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या. नगरखान्यावरची निशाणखाटही वादळी वाऱ्यात थरथरावी तशी त्यांची उभी अंगलट थरथर थरथर हलू लागली. त्यांची सगळी जाणत जशी काही सुन्न सुन्न झाली. उघड्या डोळ्यासमोर उभी सदर गरगरू लागली. न भेटता न बोलता अशी कशी स्वारी पाठमोरी झाली, असे तिडकीने म्हणत जिजाऊंनी शंभूबाळांच्या हातातला आपला हात झटक्यात वर घेतला आणि त्यांचा तळवा कपाळीच्या कुंकवावरून आडवा ओढताना त्यांच्या शोषिक मनाचे देवटाके पुरते पुरते फुटून गेले. कोसळत्या अश्रुधारा घेत पांढऱ्या नेसूच्या फटफटीत कपाळाच्या जिजाऊ थरथरत्या अंगाने आपले तोंड ओंजळीत जाकीत आत निघून गेल्या. सदरेवर एकटेच उभे असलेल्या महाराजांच्या कानात मोहम्मद शेखचे घोडेपारखी जबान घुमून उठली. जब घोडा फिसलता है तो रिकीब का पैर खोलना मत भूलना नहीं तो. आणि उघडते डोळे घेऊन घायाळ झालेले शंभूबाळ जिजाऊंच्या महालाच्या रोखाने धावत सुटले. जी पावले सदा डोळ्याआडच राहिली त्यांच्या मागं घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला. मातोश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या. उभा राजगड गडबडून गेला. आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यांना जिजाबाईंनी सतीचे सुपवाने सिद्ध करण्याची आज्ञा दिली. राजांच्या राणीवंशात कल्लोळ माजला. एकही राणीत
जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती. आपल्या महालाच्या बंद दरवाजा आड हिरवे नेसवान अंगावर चढवलेल्या हिरवा चुडा हातभर भरलेल्या मळवटावर भरगच्च आडवे कुंकू घेतलेल्या जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या. मोकळ्या झालेल्या माठासारख्या. त्यांची नजर शून्यातून हरवून गेली होती. राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते. राजगडावर एकच श्रीमंत जीवघेण्या अस्वस्थतेने पुरते पुरते सैरभर झाले होते. पुतळाबाईंचे. शंभूबाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईच्या महालाच्या मिटल्या दरवाजासमोर आले आणि त्यांनी बाळराजांच्या हाताने इशारत केली. थोरले आऊसाहेब पुढे होत मिटल्या दरवाजावर हाताने हलके थाप देत बाळराजांनी साद घातली. आम्ही आहोत शंभूबाळ, दरवाजा खोलता. शंभूबाळांनी दरवाजाजवळ तोंड नेत जिजाऊंना दिलगाव बोलात विचारले. ते थोडा वेळ थांबले, पण आतून दाद आली नाही. थोरले आऊ, दरवाजा खोला, नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाजावर. खोला आऊ, दरवाजा खोला. बाळराजे दरवाजावर धडाधड थापा देऊ लागले. जिजाबाई थरारल्या. खरंच बाळराजे दरवाजावर डोकं आपटायला अनमान करणार नाहीत या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायाडोल झाला. कसंबसं उठत होतं त्यांना दरवाजा खुलला. हिरव्या गर्द रानात वाट धुंदाळताना दमगीर झालेल्या त्या आणि शेवटी थकल्या पायाने एका खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गायगत त्यांनी स्थिती झाली होती. झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत बाळराजांनी मान वर उचलली. त्यांच्या टोपीतील मोतीलग मागे ओढंबली. डोळ्यातून मोती उघळत असताना ते बोलले, बालभूत्याने जगदंबेला बोलावे तसे. तुम्ही आम्हा सोडून जाणार थोरले आऊसाहेब? आम्ही येणार तुमच्या संगती. हे ऐकता जिजाबाईंचे उरबंद केलेला सारा कड फुटून उमळून आला. वाकून बाळराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हलत स्फुंद लागल्या. त्यांच्या डोळ्यातून उतरणारे अश्रुथेंब बाळराजांच्या टोपातील मोतीलगांवरून उघळत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले. आऊसाहेब, आमच्या आबासाहेब येईपर्यंत कुठंच जाऊ नका. बाळराजांनी साकडे घातले. ओसरत हुंदके आवरताना जिजाबाईंची मान डोलावली. सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखठे करताना यश घेतलेल्या बाळराजांकडे ममतेने बघत पुतळाबाईंनी आपल्या पापणीकडा पदरीने पुसत्या केल्या. सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले. सोने, चांदी, रत्ने, मोती त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते. पण नेहमीसारखे त्यांना सामोरे येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते. राजांची उजवी भुवई कमानबाग घेत राजसंतापाने वर चढली. घोड्यावरून त्यांनी आपली नजर उचलून राजगडाकडे जोडली. पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावर निशाणकाठी भुंडी बघताना मात्र त्यांच्या राजसंताप कुठच्या कुठे गेला. चढली भुवई क्षणात पडली. त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंखाच्या असंख्य लगामांनी क्षणात जखडून टाकले. त्यांच्या धीराच्या निधडेपणाच्या गोणी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या. कपाळीचे शिवगंध आकर्षित राजे पायउतार झाले. पालखीत बसून राजगड चढू लागले. पालखी पाली दरवाजा पार होताना कधी नव्हे ते गडचढीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली. मनात कुशंका घेर धरू लागल्या. सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आले. सुरेश चाके अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्याहुड्याचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लोटला. अत्यंत थरथरत्या हाताने आत फरसबंदीवरच्या बिछायतीवर सतीवेश घातलेल्या जिजाबाई बसल्या होत्या. त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते. दरवाजाच्या कुरकुरीमुळे मान वर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचेही काळीज पिळवटून निघावे तसा कंठ फोडला. शिवबा, आमचं कपाळ फुटलं. तुमचे महाराज साहेब गेले. भूकंपाने सरोदार सोशिक भुई थरथरते तसा जिजाबाई थरथरू लागल्या. आपल्या उभ्या अंगावर राजांना शिसाचा रस ओतल्यासारखे झाले. दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बाकदार नाकाचा गड्डा उजव्या हाताच्या मिठीत धरला.
त्यांच्या मिटल्या डोळ्यात शहाजीराजांची मूर्ती उभी ठाकली. तिचे पाय धूत त्यांच्या अवतारातले दुर्मी राजअश्रू धाडीवर उसळून छातीवरच्या कवड्यांना जाब विचारीत जाम्यावर उतरू लागले. त्या वीर पुरुषांचे भोसलाई राजमन पाजरत होते. ओघळणारे अश्रुलोट महाराज साहेब शहाजीराजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते. भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंकडे बघितले. अश्रूच्या सफेद आडपडद्यातून त्यांना एक पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला. त्यांच्या उभ्या अंगावर सर्रकन काटा उठला. कधी नव्हे ते हिरवे नेसवान आऊसाहेब का नेसल्या? हा शक उराच्या तळवठातून उसळून येताच चारी पायांनी दातेरी आकडे चाप लावला. ताकदोर हत्ती कळवळून उठावा तसे राजे कळवळून म्हणाले. तर्जनीने आपल्या पापणीकडा झटकन निपटत्या करीत राजे पुढे सरसे झाले. सोपवानाकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले, मासाहेब, हे काय करतात? जिथं स्वारी तिथंच आम्ही जाणार राजे. जितेच्या आग भरल्या मेन्यातून आम्ही तुमच्या महाराजसाहेबांच्या पायाशी जाणार. आमच्या फुटक्या हातांनी आम्ही साथीवान घेणार. उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पिळवटून बोलल्या, निर्धाराने बोलल्या. हे ऐकताना राजे आपले सारे दोडते राजे पण कुणीतरी उचलून चितेवर चढवीत आहे असे राजांना वाटले. पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशाण उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरले गेले. उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळीज गुंतवा असलेले फर्जंद शिवबा. बंगरू सोडून मेन्यातून पुण्याचा बरड जहांगीर आऊसाहेबांच्या संगती आलेला. त्यांच्या मायाभरला हात पाठीवर घेत पुण्याच्या नांगराचा खुंटाळीला आपला हात घालणारा, त्यांच्या शिवसतेज हातांनी आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा शिवबा. केवळ शिवबा. एरवी ताठ मानेने घोड्यावर मान घेणारे राजे ढासळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले. जिजाऊंच्या समोर गुडघे टेकून त्यांनी आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर ठेवले. गदगद हलत टोपावरच्या मोतीला डावे उजवे हिंदोळून टाकीत राजे स्पंदू लागले. नका आऊसाहेब, आम्हा एकटे टाकू नका जाऊ. शंभूबाळांचे हात जोड नका तोडू. आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रीच्या राज्यांची आण पुरी करणार आहोत. ते कोण बघणार? तुमच्या महाराजांचे शंभूराजांचे झालेले कोण पाहणार? आजवर आशीर्वादांसाठी पायांना हात लावले. आज ही एवढी भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो आहोत. आम्हा स्पर्धेनं सारू नका. राजांनी गर्दन उचलली. त्या हातांनी पेटून उठलेल्या राजांनी एक वेळा भवानी उपसली होती. त्याच हातांची ओंझळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली. त्यांचे पान थरथरले सूर्यपेठ निमुळते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले. जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यातून सुटलेले अश्रू टपटप राजांच्या ओंजळीत उतरू लागले. त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की या हरेक अश्रुथेंबासाठी एक एक जिंदगी कुरवडून टाकावी. राजे असे पेश येतील हे ध्यानीमनी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायाडोल झाला. त्या घोटाळल्या. राजांनी पसरलेली ओंझळ आपल्या चुडाभरल्या हातांनी आगवेनात बंद करीत त्या म्हणाल्या, नाही राजे, हात पसरू नका. तुमच्या हाताची परडी आई अंबेने आपल्या हातांनी भरली असता आम्ही तिच्यात काय घालणार? आम्ही थांबू. फुटल्या कपाळाने सुद्धा थांबू. या राज्यासाठी, तुमच्यासाठी, बाळराजांसाठी. तुमच्या पाठीवर असणाऱ्या संकटां आमच्या जाण्याने आम्ही त्यात भार नाही घालणार. मासाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीचे वाण परत सारली. जिंकल्या गडाच्या नगारखान्यावर चढत्या निशाणीसारखे राजांचे मन उभारून आले. तरीही त्यांचे मन शहाजीराजांच्या आठवणीने तडफडत होते. चढत्या निशाणीच्या तडफडीसारखे. हे सगळे दाटलेल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळबाईंचे एकाच विचाराने जखडबंद झाल्या होत्या. सती जायला निघालेल्या मासाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील हे सारे भरल्या उराने समोर बघताना बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या की आऊसाहेबांचे डोळेही पाणावतात आणि आम्ही मानतो समजतो त्याहून थोरले आऊसाहेब केवढ्या तरी थोर आहेत.